मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक वर्षी वैशाख महिन्यामधील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला आपण अक्षय तृतीया साजरी करतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक चांगली कामे आपल्याला करायची असतात. या दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुरामांचा जन्म झाला. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करणं हे खूप शुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस खूप शुभ आणि रहस्यमय आहे. अक्षय तृतीयेलाच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा करण्याची जी परंपरा आहे आणि एक धार्मिक श्रद्धा आहे, त्यामुळं हा दिवस खूप खास ठरतो. यंदाच्या वर्षी 19 एप्रिल 2026ला म्हणजेच रविवारी अक्षय तृतीया आलेली आहे. वर्षभर ह्या दिवसाची सर्वच जण अतिशय आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या दिवसाला अबुज मुहूर्त असं देखील म्हटलं जातं. अबुज म्हणजे काय, तर या दिवशी बाकी दिवसांना ज्याप्रमाणे आपण ठराविक गोष्टींचा अभिजित मुहूर्त काढतो किंवा ब्रह्ममुहूर्त काढतो, त्या पद्धतीनं या दिवसाला कोणताही विशेष असा वेगळा मुहूर्त काढण्याची गरज नसती. तर हा एक अख्खा दिवसच एक मुहूर्त म्हणून मानला जातो. या दिवसामध्ये सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत कोणत्याही वेळी तुमचं शुभकार्य तुम्ही कोणत्याही वेळी करू शकता. त्यासाठी वेगळा असा मुहूर्त काढण्याची अजिबातही गरज नसती. इतक्या पवित्र अशा या अक्षय तृतीयेच्या दिवसाला आपण विसरून चालणारच नाही. यासोबतच या दिवशी सोने खरेदीला अतिशय महत्त्व आणि मान दिला जातो. एक धातू असलेली ही गोष्ट सगळ्यांसाठीच परवडणं शक्य नसतं. आजकालच्या या काळामध्ये तर जेव्हा 15,000वरती ग्रॅम अशा पद्धतीने जर सोन्याची खरेदी गेली असेल, तर सर्वसामान्य लोकांसाठी ही न परवडणारीच गोष्ट आहे. मात्र या काळामध्ये तुम्हाला जर अक्षय तृतीया साजरी करायची आहे आणि सोने तर खरेदी करणं शक्य नाही, मग आपण काय करू शकतो, यासाठी काय पर्याय आहेत का, या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हो, सोने खरेदी करण्याऐवजी तुम्ही आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सोने खरेदीपेक्षा दुप्पट नाही तर 10 पट लाभ देतील. मग ह्या कोणत्या गोष्टी आहेत, त्या काय करायच्या आहेत किंवा त्या कशा खरेदी करायच्या आहेत, याची देखील माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि यासोबतच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट देखील सांगणार आहे, ती म्हणजे या दिवशी तुम्हाला कोणत्या गोष्टींकडे डुंकूनही पाहायचं नाही. ज्या गोष्टींमुळे आपल्याला अशुभता किंवा नकारात्मक गोष्टी प्राप्त होऊ शकतात, अशा गोष्टी देखील आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी कटाक्षानं टाळायच्या आहेत. त्या कोणत्या आहेत याची देखील माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देईल. त्यामुळं आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित न चुकता ऐका. यासोबतच तुम्ही जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, तर लाईक देखील करून घ्या आणि सबस्क्राईब करून घ्या. लाईक केल्यानंतर एक हाईप म्हणून जे बटन येतं त्यावरती देखील तुम्ही क्लिक करा. त्यासाठी कोणतेही पैसे जाणार नाहीत. चला तर मग व्हिडिओला वेळ वाया न घालवता आता सुरुवात करूया. अक्षय तृतीयेला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट तुम्ही कमी पैशांमध्ये खरेदी करू शकता, ते म्हणजे अख्खे धने. ज्यामध्येच धन या गोष्टीचा संबंध येतो किंवा त्याच्याशी रिलेटेड असाच हा शब्द आहे, तो म्हणजे धन. धन म्हणजे पैसा. त्यामुळं तुम्ही या दिवशी सोने चांदी खरेदी करण्या इतकंच जर तुम्हाला पुण्य मिळवायचं असेल आणि ते देखील कमी पैशांमध्ये परवडणाऱ्या गोष्टींमध्ये करायचं असेल, तर तुम्ही धन नक्की खरेदी करा. खरं तर धर्मग्रंथांमध्ये अख्ख्या धन्यांना संपत्तीचं प्रतीक आणि देवी लक्ष्मीची आवडती वस्तू मानलं जातं. कोणत्याही व्यक्तीचं औक्षण करत असताना, कोणत्याही नवीन गोष्टीचं औक्षण करत असताना सगळ्यात अगोदर आपण त्यावरून धने चोवाळून टाकतो. असं म्हटलं जातं की या शुभ दिवशी तुम्ही धने खरेदी करणं म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीला आपल्या घरी आमंत्रित करण्यासारखं असतं. ज्याप्रमाणे पेरणी केल्यानंतर धन वेगानं वाढतात, त्याप्रमाणे अक्षय तृतीयेला तुम्ही जर धन खरेदी केलं तर संपत्ती आणि व्यवसायामध्ये देखील शाश्वत अशी वाढ होत असते. जर तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली असाल किंवा पैसे सांभाळण्यामध्ये जर तुम्हाला अडचणी येत असतील, तर अक्षय तृतीयेला अवश्य धने खरेदी करा, जे तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरेल. सर्वप्रथम अक्षय तृतीयेला तुम्ही खरेदी केलेले धने हे तुम्ही देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा. त्यानंतर विधीपूर्वक पूजा करा, आरती करा आणि पूजेनंतर धने लाल कापडामध्ये बांधून तुमच्या तिजोरीत किंवा जिथं तुम्ही पैसे किंवा मौल्यवान वस्तू ठेवता तिथे ठेवा. अनेक घरांमध्ये या दिवशी धन्याची पंजिरी देखील तयार केली जाते, जी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते. त्यामुळं धन अवश्य खरेदी करा. पौराणिक मान्यतेनुसार आणखीन एक वस्तू तुम्हाला तुमच्या घरी आणायची आहे, ती म्हणजे कामधेनू मूर्ती. कामधेनूची उत्पत्ती ही समुद्र मंथनाच्या वेळी झाली. कामधेनू गाईला हिंदू धर्मामध्ये विशेष स्थान आहे. तिची छबी किंवा मूर्ती जर तुम्ही घरामध्ये ठेवली तर सुखसमृद्धी आणि संततीचा लाभ होत असतो. तसे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता राहते.
म्हणून वास्तुशास्त्रानं तुमच्या घरामध्ये गायीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी असा आग्रह धरला जातो. त्यातही शुक्रवारी तुम्हाला लक्ष्मी मातेच्या प्रियवारी ही कामधेनूची मूर्ती घरी आणली तर अधिक लाभ होतो असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं. ज्याप्रमाणे शुक्रवार महत्त्वाचा, त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेसारखा 3.5 मुहूर्तांपैकीचा एक मुहूर्त देखील तितकाच विशेष आणि महत्त्व देणारा आहे. त्यामुळं तुम्ही या दिवशी संगमरवरी मूर्ती, दिसायला मोहक आणि आकर्षक अशी वात्सल्यपूर्ण मूर्ती आणून तुमच्या घरामध्ये ठेवायची आहे. घरामधील कामामध्ये स्थिरता राखण्यासाठी तुम्हाला कामधेनूच्या वासरासहचा हा फोटो किंवा मूर्ती दक्षिण पश्चिम म्हणजेच नैऋत्य दिशेला लावायचा आहे. घराच्या आग्नेय दिशेला तुम्ही कामधेनूची मूर्ती किंवा प्रतिमा जर ठेवली तर घरामधील स्त्रिया आनंदी राहतात आणि स्त्री आनंदित असेल ते कुटुंबही सदैव आनंदितच राहतं. यासोबतच जर तुम्ही उत्तर पूर्व दिशेला गायीची वासरासह असलेली प्रतिमा लावली तर संतती प्राप्त होते आणि घराच्या उत्तर दिशेला गायीची मूर्ती ठेवल्यानं कुबेराची कृपा आपल्यावरती प्राप्त होते आणि घरामध्ये समृद्धी वाढू लागते. त्यामुळं तुम्हाला यापैकी कोणत्या कोपऱ्यामध्ये ही मूर्ती ठेवायची आहे ते ठरवा आणि त्या आवश्यकतेनुसार तुम्ही तुमच्या घरामध्ये खरेदी केलेली ही गाय वासरू म्हणजेच कामधेनूची मूर्ती अवश्य खरेदी करून आणा. आता यानंतरचा पुढचा पर्याय म्हणजे सोन्याऐवजी तुम्ही देवी लक्ष्मीचं चित्र असलेलं चांदीचं नाणं खरेदी करणं. हे देखील एक उत्तम उपाय आहे आणि यासोबतच तुमच्या घराच्या तिजोरीमध्ये जर तुम्ही हे ठेवलं तर तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. सोन्याऐवजी तुम्ही पिवळ्या रंगाची कवडी ही देखील या दिवशी खरेदी करू शकता. माता लक्ष्मीला अतिशय प्रसन्न असलेल्या ह्या कवड्या तुम्ही 5, 7, 11 अशा संख्येमध्ये जर तुमच्या घरामध्ये आणले तर तुमच्या घरामधील धान्याचा, समृद्धीचा आणि पैशांचा खजिना हा असाच दुप्पट आणि तिपटीने वाढत राहील. यानंतर आणखीन एक गोष्ट तुम्ही अतिशय महत्त्वाची अशी खरेदी करू शकता जी सोन्याऐवजी जास्त मौल्यवान ठरेल, ती म्हणजे पिवळी मोहरी. ही मोहरी तुमच्या घराच्या धान्याच्या ठिकाणी ठेवा जेणेकरून तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि अन्नाची कमतरता कधीही भासणार नाही. यानंतरची अतिशय साधी आणि सोपी गोष्ट म्हणजे मातीचे भांडं खरेदी करणं. सोने खरेदी करण्या इतकंच याचं देखील महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही मातीचं भांडं खरेदी जर केलं तर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती वाढेल आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वादही तुमच्यावरती राहील. यासोबतच तुमच्याकडे जास्त पैसे नसतील तर तुम्ही कापूस खरेदी देखील करू शकता. असं म्हटलं जातं की या दिवशी कापूस खरेदी केल्यानं घरामध्ये सुख आणि शांती येते. या सर्व उपायांसोबतच तुम्ही दक्षिणावरती शंख आणि श्रीयंत्र ह्या माता लक्ष्मीच्या अतिशय प्रिय आणि पूजनीय अशा वस्तू तुमच्या देवघरामध्ये आणून त्यांची रोज पूजा करू शकता. नित्यपूजेमध्ये तुम्ही जर दक्षिणावरती शंख आणि देवी लक्ष्मीला प्रिय असलेलं श्रीयंत्र यांची जर पूजा केली तर तुमच्या घरामध्ये होणारी भरभराट ही कुणीही थांबवू शकत नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी धनाची देवता कुबेर यांना सोन्याचा खजिना सापडला होता असं म्हटलं जातं. त्यामुळं महत्त्वपूर्ण कार्य करण्यासाठी अक्षय तृतीयेची तिथी ही अतिशय शुभ मानली जाते. या दिवशी केलेलं कोणतंही कार्य कधीही क्षय होत नाही, ते कायम आपल्याच जवळच राहतं. या दिवशी जर तुम्ही जे काही धार्मिक विधी करता, सोने खरेदी करता ते शुभ मानलं जातं. त्यामुळं पण यंदाच्या वर्षी जी सोन्याचे भाव वाढलेला आहे त्यामुळं आपल्याला दिलेल्या उपाय हे एक अतिशय उत्तम असे उपाय आहेत जेणेकरून तुम्हाला सोने खरेदी इतकाच लाभ यामुळे मिळेल आणि तुमचे जास्त पैसे देखील खर्च होणार नाहीत. त्यामुळं नक्कीच या उपायांचा अवश्य विचार करा. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं सांगितलं आहे त्या पद्धतीनं तुम्हाला काही गोष्टी खरेदी करायच्या देखील नाहीत, म्हणजेच त्या टाळायच्या आहेत. अशा कोणत्या वस्तू आहेत ते देखील जाणून घेणं गरजेचं आहे, कारण की त्या जर गोष्टी तुम्ही या दिवशी खरेदी केल्या तर त्याचे वाईट परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतील. म्हणून चला त्या गोष्टी देखील आपण जाणून घेऊया. या दिवशी तुम्हाला स्टील किंवा लोखंडाच्या वस्तू खरेदी करणं टाळायचं आहे. अक्षय तृतीया हा दिवस समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे. तर लोखंड आणि स्टील या धातूंना काही प्रमाणामध्ये कठोरता आणि नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे या दिवशी तुम्ही अशा वस्तू जर खरेदी केल्या तर आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करणं देखील आपल्याला टाळायचं आहे. काळा रंग हा आपण अनेकदा नकारात्मकता आणि शनीचा प्रभाव किंवा अडचणींचं प्रतीक मानतो. त्यामुळं तुम्हाला या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कोणतेही वस्तू अथवा कपडे अजिबातही खरेदी करायचे नाहीत. या दिवशी जसं काळ्या रंगाच्या कपड्यांची आणि वस्तूंची खरेदी केलं तर शुभपरिणाम कमी होतात. त्यामुळं तुम्ही शक्यतो पिवळा, लाल किंवा सोनेरी रंग हे जे शुभ मानले जातात त्यांची खरेदी करू शकता. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काच किंवा नाजूक वस्तू खरेदी करू नये.
काच सहज तुटते आणि तुटणं हे अपशकुनाचं चिन्ह मानलं जातं. त्यामुळे या दिवशी काचेच्या वस्तू किंवा नाजूक सजावटीच्या वस्तू अजिबातही खरेदी करू नका. त्या दीर्घकाळ टिकत नाहीत आणि अक्षय्य या संकल्पनेला विरोध करतात. यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुनी किंवा वापरलेली वस्तू खरेदी करणं. हे देखील आपल्याला या दिवशी टाळायचं आहे. अक्षय तृतीया हा दिवस नवीन सुरुवातीचा दिवस आहे. त्यामुळं या दिवशी नेहमी नवीन वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. जुनी किंवा सेकंड हँड वस्तू आपण जर खरेदी केली तर पूर्वीच्या व्यक्तीची ऊर्जा आणि नकारात्मकता अशा सगळ्याच गोष्टी कदाचित त्या वस्तूसोबत जोडल्या गेलेल्या असतात. त्यामुळं या दिवशी कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणं जसं शुभ मानलं जातं तसं जुनी किंवा वापरलेली वस्तू खरेदी करणं हे अशुभ आहे. यानंतरच्या महत्त्वाच्या वस्तू जसं की सुरी, कात्री आणि इतर धारदार शस्त्रसदृश्य वस्तू देखील तुम्हाला खरेदी करणं या दिवशी टाळायचं आहे. अशा वस्तू संघर्ष, तणाव आणि नकारात्मक ऊर्जा दर्शवत असतात. त्यामुळे या दिवशी अशा वस्तूंची खरेदी करणं तुमच्या घरामधील वातावरण बिघडवू शकतं. नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची पुढची गोष्ट म्हणजे तेल, कोळसा किंवा इंधनाशी संबंधित वस्तू या देखील तुम्हाला या दिवशी खरेदी करणं टाळायचं आहे. या वस्तूंचा संबंध तुमच्या दैनंदिन खर्च आणि गरजांशी असतो, समृद्धीशी नाही. त्यामुळे अक्षय तृतीयेसारख्या महत्त्वाच्या दिवशी तुम्हाला अशा वस्तू खरेदी केल्या तर आर्थिक स्थैर्यावरती परिणाम होऊ शकतो. याशिवाय प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करणं देखील टाळायचं आहे. प्लास्टिक टिकाऊ जरी असलं तरी ते पारंपरिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून शुभ मानलं जात नाही. त्यामुळं त्याचं विघटन देखील होत नसल्यामुळं तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी ही वस्तू आवर्जून टाळायची आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला सोनं महागल्यामुळं आपल्याला काय खरेदी करणं शक्य आहे आणि काही गोष्टी आपल्या आयुष्यावरती नकारात्मक परिणाम करतात अशा सगळ्या गोष्टींची पुरेपूर माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मी पूर्ण दिली आहे. आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्या गोष्टींचा नक्की विचार करा आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी काय खरेदी करू शकतो याबद्दलचा विचार करा. व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत अवश्य शेअर करा. चला तर मग भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.